सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार. हा पुरस्कार प्राप्त करणं हे चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि ज्यांना तो मिळतो त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या आयुष्यातील ती इतिश्री असते. आपल्या अप्रतिम दिग्दर्शनानं आणि निर्मितीनं हिंदी चित्रपटसृष्टीला बहारदार चित्रपट देणारे निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना आजच्याच दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2001 या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. निसर्गरम्य ठिकाणी केलेले चित्रीकरण, सुमधुर गीतसंगीताची पर्वणी, प्रेमाचा त्रिकोण आणि प्रणय हे यशजींच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये होती. राजकुमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर आणि बलराज साहनी यासारख्या दिग्गज कलाकारांना घेऊन त्यांनी वक्त चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मल्टीस्टार कास्ट चित्रपटांचा पायंडा पडला. प्रेम हा विषय त्यांच्या चित्रपटाचा आत्मा असला तरी त्यातही वेगळेपण देणारा लम्हेसारखा चित्रपट करून त्यांनी प्रेम या विषयाची व्यापकता सर्वांना दाखवून दिली. त्यांच्या नावातच यश असल्यामुळं 1959 मध्ये धूल का फूल या चित्रपटाद्वारे स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून आणि 1973 मध्ये दाग या चित्रपटाद्वारे स्वतंत्र निर्माता म्हणून त्यांनी सुरू केलेला प्रवास पुढे सिलसिला, दीवार, त्रिशूल, काला पत्थर, चांदनी, लम्हे, दिल तो पागल है, डर, रब ने बना दी जोडी, वीर झारापासून जब तक है जानपर्यंत यशस्वीपणे चालू राहिला. आपल्या कारकिर्दीत त्यांना तब्बल 6 राष्ट्रीय आणि 11 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. याशिवाय पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं. रोमॅन्टिक चित्रपटांचे जादूगार अशी ख्याती मिळवणाऱ्या यश चोप्रा यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान रसिक कधीच विसरू शकणार नाही.